सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने घरगुती गॅस आणि कॉपर पाईपचा वापर करत गरम पाण्याचा हीटर बनवला आहे. अदिती पाटील असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. हा हीटर बनवण्यासाठी अदितीला 500 रुपयांपर्यंत खर्च आला आहे. ही संकल्पना कशी सुचली या संदर्भात अधिक माहिती विद्यार्थिनी अदिती पाटील यांनी दिली. नमस्कार, माझं नाव अदिती नंगनाथ पाटील आणि सध्या संगमेश्वर कॉलेज येथे मी 11th B मध्ये शिकत आहे, सायन्स डिपार्टमेंट. तर हे जे प्रॉब्लेम आहे म्हणजे माझ्या लाईफमध्ये हा छोटासा प्रॉब्लेम आला होता आणि त्याचं एक सोल्युशन मी काढलेलं आहे. आणि ह्याच्यात आपण पहिल्यांदा असं विचार करूया की हीटर जेव्हा वापरतो तेव्हा आपल्याला 2 सिलेंडर लागतील, एक जे आहे ते स्वयंपाकासाठी आणि एक हीटरसाठी. आणि जर आपण गिझर वापरलं, गिझरला जर आपलं बिल 1000 येत असेल ते 2000 पर्यंत येऊन जातं. ते तसं न करता आपण थोडंसं विचार करून ह्याच्यात आपण जेव्हा थंड पाणी ह्याच्यात थंड पाणी आहे आणि हे जे कनेक्शन आहे आपण बेसिन मध्ये पण देऊ शकतो, बेसिनच्या नळाला. आणि ह्याच्यातून आपण पाणी फ्लो करू. मग पाणी फ्लो केल्यावरती हे कॉपर ट्यूब आहे. कॉपर ट्यूब जे आहे आपण ऑलरेडी गॅस सुरू असणार आहे स्वयंपाकासाठी आणि ही कॉपर ट्यूब हीट होईल. हीट झाल्यावरती जे पाणी आपण फ्लो करतोय, फ्लो केल्यावरती ते आपल्याला गरम पाणी आपोआप मिळून जाईल. आणि ह्याच्यामध्ये असं आहे की आपण दोन सिलेंडर वापरत होतो, ह्याच्यात आपण आता एकच सिलेंडर वापरणार, पण त्याच्यात आपण 2 कामं करू शकतो. एक जे ते स्वयंपाक पण करू शकतो आणि गरम पाणी पण घेऊ शकतो. आणि जे गिझरला आपल्याला लाईट बिल वाढणार होतं ते पण नाही वाढणार. आणि आपल्याला 2 गॅस एंगेज होणार आहेत, त्याच्यातलं एकही गॅस एंगेज न होता दोन्ही ऍट अ टाइम आपण सायमल्टेनियसली हे काम करू शकतो. हे असं काही नाही की आपल्याला जास्त दिवस नाही लागत, कारण जे कॉपर ट्यूब आपल्याला एकदा मिळाली तर आपण आपलं जे प्रोसेस आहे ते जास्त वेळ करायला नाही लागणार. कारण जे आपण कनेक्शन देतोय ते बेसिन मधल्या नळाला देतोय, त्याच्यामुळे फक्त आपल्याला एक छोटीशी पाईप आणि तेवढीच छोटेसे सामान लागणार आहे. ही जे कॉपर ट्यूब आपण नीट बघून आणि थोडंसं कॉस्टली का असू दे ती चांगल्या पद्धतीची कॉपर ट्यूब वापरायची, जेणेकरून आपल्याला तिथं कुठलीही प्रॉब्लेम्स येऊ नये.